श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, तब्बल 18 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अंतराळात एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली घटना घडत आहे. छाया ग्रह मानला जाणारा केतू आता आपल्या स्वतःच्या मघा नक्षत्रात विराजमान झाला असून या बदलाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्यांनी तुम्हाला ग्रासले होते किंवा ज्या कामात सतत अडथळे येत होते, ती सर्व संकटे आता दूर होण्याची वेळ आली आहे. 18 वर्षानंतर आलेली केतूची ही प्रभावशाली स्थिती तुमच्या जीवनात भाग्योदयाची नवीन पहाट घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, केतूच्या या विशेष गोचरामुळे तुमच्या सुखसुविधामध्ये मोठी वाढ होणार आहे. विशेषतः भौतिक सुखाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. नवीन घर घेण्याचे स्वप्न असो किंवा स्वतःचे वाहन खरेदी करण्याची इच्छा, केतूच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी आता प्रत्यक्षात उतरतील. मातृसुखात वाढ होईल आणि कौटुंबिक मालमत्तेचे जे वाद प्रलंबित होते त्यामध्ये तुमच्या बाजूने सकारात्मक निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात स्थिरतेसोबत एक वेगळी समृद्धी आणि मानसिक शांतता प्रदान करणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने केतूची ही दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे. जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ मिळण्याचे योग आहेत, तर व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. केतूच्या या बदलामुळे तुमच्या व्यवसायात अचानक मोठी झेप घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल. परदेशाशी संबंधित कामात किंवा परदेश प्रवासाच्या बाबतीतही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. एकूणच केतूचा हा खेळ तुमच्या आयुष्याला एका नव्या आणि यशस्वी उंचीवर नेऊन ठेवणार आहे. केतूचे हे राशी परिवर्तन प्रामुख्याने तुमच्या सुख आणि संपत्तीच्या क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव टाकणारे ठरेल. कुंडलीच्या 4थ्या घरात केतू आगमन झाल्यामुळे जमीन जुमला आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग निर्माण होत आहे. जे जातक गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी हा 18 वर्षानंतरचा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. विशेषतः मातृसुखात वृद्धी होईल आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ किंवा मालमत्तेचे अधिकार मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर केतूची 7वी दृष्टी तुमच्या 10व्या घरा फॉर्च्यून कर्मस्थानवर घडत आहे, ज्यामुळे करिअरमध्ये अचानक आणि मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर अपेक्षित पदोन्नती किंवा तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होऊन मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. रखडलेले व्यवहार मार्गी लागतील आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीतून दीर्घकालीन नफा मिळवण्याचे संकेतही या काळात मिळत आहेत. अध्याप आणि संशोधनाच्या क्षेत्रात केतूचे हे गोचर तुम्हाला अंतर्ज्ञानाची जोड देणारे ठरेल. केतूची 5वी दृष्टी 8व्या घरावर असल्याने गूढ विद्या, ज्योतिष किंवा वैज्ञानिक संशोधनात रस असणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा आहे. तुम्हाला काही गुप्तधन किंवा वारसा हक्काने संपत्ती मिळण्याचे योग आहेत. तसेच ज्यांचे सासरच्या मंडळीशी संबंध तणावाचे होते त्यांच्या नात्यात सुधारणा होऊन एक प्रकारची स्थिरता येईल. मानसिक स्तरावर तुम्ही अधिक परिपक्व आणि शांत अनुभवाल, ज्यामुळे कठीण प्रसंगातही तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, परदेश गमन आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत केतूचे हे परिवर्तन अतिशय शुभ मानले जात आहे. केतूची 9वी दृष्टी 12व्या घरात वय असल्याने परदेशी व्यापार, आयात निर्यात किंवा
परदेशात स्थानिक होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्ग खुले होतील. जरी या काळात खर्च वाढण्याची शक्यता असली तरी तो खर्च प्रामुख्याने धार्मिक कार्य, यात्रा किंवा स्वतःच्या प्रगतीवर होऊन समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि तुम्हाला शब्दाला मान मिळेल. शत्रू पक्षावर तुमचा विजय होईल आणि जुन्या कायदेशीर कचाट्यातून तुमची सन्मानाने मुक्तता होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, कुंडलीतील जेव्हा राहू आणि केतूच्या मध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा कालसर्प दोष निर्माण होतो. या दोषामुळे व्यक्तीला अतोनात मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही किंवा कामात सतत अडथळे येतात. तसेच जर जर गुरु आणि राहू एकत्र असतील तर गुरु चांडाळ दोष आणि सूर्य राहू किंवा चंद्र राहू एकत्र आल्यास ग्रहण दोष निर्माण होतो. हे दोष भाग्योदयात अडथळे आणतात, ज्यामुळे मानसिक अशांती आणि आर्थिक चणचण भासू शकते. या दोषावर सर्वात प्रभावी आणि मुख्य उपाय म्हणजे भगवान शिवाची आराधना करणे. वृषभ राशीच्या जातकांनी दररोज किंवा दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. शक्य असल्यास विद्वानाच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक करून घ्यावा. शिवकवच किंवा महामृत्यूचे मंत्राचा जप केल्याने राहू केतूचे नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि कुंडलीतील दोष शुभ योगामध्ये परावर्तित होऊ लागतात. यामुळे आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. वृषभ राशीच्या जातकांनो, वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या दोषाच्या निवारणासाठी देवी भगवतीची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. दर मंगळवारी महालक्ष्मी किंवा दुर्गा देवीला लाल फुले अर्पण करावी. तसेच देवीला शृंगाराचे साहित्य, चुडी, टिकली, साडी अर्पण केल्याने शुक्र ग्रहाचे बळ वाढते आणि केतूमुळे येणारे अडथळे दूर होतात. शुक्रवारी कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी चालीसा पठण केल्याने आर्थिक समृद्धी लाभते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. ग्रहाच्या शांतीसाठी दान धर्माला विशेष महत्त्व आहे. केतूच्या शांतीसाठी काळे आणि पांढरे तीळ किंवा ब्लँकेट गरजूंना दान करावे. तसेच पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे आणि मुक्या प्राण्याची सेवा करणे हा केतू ग्रहाचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. जर तुम्हाला कुंडलीतील दोषाची अधिक अचूक माहिती हवी असेल तर वृषभ राशीच्या जातकांनो, केतूचा हा 18 वर्षानंतरचा खेळ तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन आला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दलची अचूक माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीचे सविस्तर विश्लेषण करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा शुभ परिवर्तनाचा लाभ घेता येईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण नक्की लिहा. धन्यवाद.